आता पाहूयात पुढची बातमी। अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज उत्तर दिलंय। या उत्तराच्या दरम्यान त्यांनी अनेकदा मिश्किलपणे जयंत पाटील, भास्कर जाधव, विजय वडेट्टीवार यांची फिरकी घेतली। जयंत पाटलांना तर ते कुठे जातील तिकडे घेऊन जायला आपण तयार आहोत अशी ऑफरच त्यांनी दिली। खरं तर मला सभागृहाला सांगायचं आहे की इथं आजपर्यंत एक रेकॉर्ड सन्माननीय जयंत पाटील साहेबांचं होतं, 9 वेळेला अर्थसंकल्प मांडायचं। जयंतराव बरोबर आहे ना, 9 वेळेला अर्थसंकल्प मांडायचं। पण अध्यक्ष महोदय, मला या नाही आपल्या वानखेडे साहेब आता वर गेले, आता हयात असणं सलग होता ते तर रेकॉर्ड आहेच। जसं वसंतराव नाईकांचं सलग 11 वर्ष होतं, त्याच्यामुळे ते जयंतराव त्याबद्दल तुमचं अभिनंदन। अध्यक्ष महोदय, मला 10 वेळेला तर काय करतात, मोठी जबाबदारी वाढल्यावर मूड बदलावा लागतो। नाही, कोणाच्या हाताखाली काम करत असताना सगळं तिथं ढकलावं लागतं की त्यांनी केलं, मी कुठं काय केलं। विरोधी पक्षनेते म्हणून निश्चितपणे विजयरावांनी काही भाषणामध्ये चांगले मुद्दे मांडलेले आहेत, चांगल्या सूचना केलेल्या आहेत, त्यांना तितकाच सकारात्मक प्रतिसाद देण्याची आमची महायुतीच्या सरकारची भूमिका आहे। त्याबद्दल मी तुम्हाला ऐकवीन की प्यार करेंगे तो करोगे, प्यार करोगे तो प्यार करेंगे, हाथ मिलाओगे तो हाथ भी मिलाएंगे, गले मिलोगे तो गले मिलाएंगे, सितम मिलाएंगे, गले मिलाएंगे ना, सितम करोगे तो सितम करेंगे, हम आदमी है तुम्हारे जैसे, जो तुम करोगे वो हम करेंगे। जयंतराव अलीकडे शेरशायरी खूप रस घ्यायला लागलेले, त्याच्यामुळे मला पण एक शेर आठवतोय। जिन पत्थरों को हमने अता की थी धड़कने, वो बोलने लगे तो हम पे बरसने लगे। म्हणजे लोकांना आपण मदत केली, मोठं केलं, त्यांना पंख फुटल्यावर जिन पत्थरों को हमने अता की थी धड़कने, वो बोलने अदा की थी धड़कने। आता बरोबर आहे साहेब, जरा ऐका राव, थोडं आम्हाला कमी कळत असेल पण ऐका। आता की थी धड़कने, वो बोलने लगे तो हमी पे बरसने लगे। परवा दिवशी उद्या पालखी मुक्कामाला बारामतीला येणार आहे। परवा मात्र मी पालखीमध्ये सकाळपासून काठेवाडीपर्यंत चालत त्या ठिकाणी जाणार आहे। आपलं म्हणलं आता सगळ्यांनाच पालखीमध्ये चालत जावं असं वाटतं, आपण पण त्याच्यामध्ये सहभागी होऊया। आणि जयंतराव येतील का नाही कोणास ठाऊक, मी घेऊन जायला तयार आहे, तुम्ही म्हणाल तिथे घेऊन जायला तयार आहे। खरं तर मला सभागृहाला सांगायचं आहे की इथं आजपर्यंत एक रेकॉर्ड सन्मान। तर एक जोरदार शेरो शायरी आज अजित पवार यांनी सभागृहामध्ये केलेली आहे आणि जयंत पाटील यांना जोरदार टोले लगावलेले आहेत। अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज उत्तर दिलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।